नमस्कार. ग्रंथसूक्त सत्र 10 सूत्र सुहृदांची पुस्तकं. प्रसाद नातू. प्रसाद नातू हे नाव आता सोशल माध्यमामध्ये माहिती नाही असा वाचक, श्रोता किंवा सहकारी आता शोधून सापडणं कठीण आहे. अत्यंत नामवंत ब्लॉगर अशी प्रसाद नातू यांची ओळख आहे. पूर्ण वेळ बँकेमध्ये सर्व्हिस केल्यानंतर निवृत्तीनंतरच्या काळामध्ये किती वेगळ्या अर्थानं कदाचित पहिल्या इतकीच किंवा त्याहीपेक्षा जास्त प्रभावी कारकीर्द करता येते, याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे प्रसाद नातू. प्रसाद नातू हे 2020 साली बँकेतनं रिटायर झालंय आणि त्यानंतरच्या 4 वर्षामध्ये त्यांनी एकंदरीतच 11 कथासंग्रह, 2 कादंबऱ्या आणि 1 कविता संग्रह असं स्वतःचं लेखन प्रकाशित झालेलं आहे. काही वेळेला त्यांनी ते स्वतः प्रकाशित केलंय आणि हे स्वतः प्रकाशित करत असताना त्यांना आलेल्या अनुभवातनं त्या तंत्रावरती, त्या क्षेत्रावरती आता त्यांनी इतकी हुकमत मिळवली आहे की अशा पद्धतीचं प्रशिक्षण ते अत्यंत मोकळेपणाने इतरांना देत असतात. अशा पद्धतीनं 11 कथा संग्रह, 2 कादंबऱ्या याचं प्रकाशन केल्यानंतर त्यांनी प्रकाशित केलेली लघु कादंबरी खेळ कुणाला दैवाचा कळला, साधारणपणे 120-125 पानी ही कादंबरी, ज्याची किंमत 349 रुपये आहे, ही काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली लघु कादंबरी आहे. हे पुस्तक हातात घेतल्यानंतर जाणवणारी गोष्ट अशी आहे की याला त्यांनी लघु कादंबरी असं म्हटलंय. याचं कारण असं आहे की ती कथा म्हणावी इतकी छोटी नाहीये, कविता म्हणावी इतकी तर ती बिलकुलच छोटी नाहीये, पण कादंबरी म्हणावी अशीही मोठी नाहीये. आणि त्यामुळे स्वतःच प्रसाद नातूच आपल्या खेळ कुणाला दैवाचा कळला या पुस्तकाचं वर्णन लघु कादंबरी म्हणून करतात. याच्या कथानकामध्ये काही 2-3 क्षेत्राचा प्रसाद नातू यांना अनुभव असा आहे, त्या अनुभवाचं संमिश्रण बेमालूमपणानं केलं जातं. मी मगाशी म्हटलं तसं 2020 साली जवळजवळ 35-40 वर्ष बँकेमध्ये नोकरी करून प्रसाद नातू निवृत्त झाले. या बँकेच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवरती बँकेच्या माध्यमातून त्यांना कार्यरत होण्याची संधी मिळाली. त्यातनं वेगवेगळ्या समाज घटकांशी, वेगवेगळ्या समाज प्रवाहांशी त्यांची ओळख झाली आणि त्यामुळे या कादंबरीमध्ये त्यांच्यातला बँक अधिकारी सदैव जागरूक आहे हे गणित लक्षात येतं. या पुस्तकाचे दुसरं जाणवणारं वैशिष्ट्य असं की आपण साधारणपणे कादंबरीमध्ये किंवा लघु कादंबरीमध्ये प्रकरण 1, प्रकरण 2, प्रकरण 3 असं म्हणतो, परंतु प्रसाद नातू यांनी मात्र त्याला भाग 1, भाग 2, भाग 3 असं म्हणलंय. कारण असं लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की वेगवेगळ्या टप्प्यावरती या सेवांच्या माध्यमातून काम करत असताना नातू सरांना आलेले वेगवेगळे अनुभव हे त्यांनी त्या भागामध्ये घेतले आहेत आणि त्यांच्यातल्या निष्णात लेखकानं त्याला अशा सूत्रात बांधलंय की हे 13 भाग स्वतंत्रपणाने वाचले तर ती एक लघु कादंबरी होते, पण यातला एक प्रकरण जर वेगळ्या पद्धतीनं वाचलं, ज्याला त्यांनी भाग असं म्हटलंय, तर त्या स्वतंत्रपणानं कथा म्हणून सुद्धा वाचता येतील असं गणित आहे. कारण अलीकडच्या समाज माध्यमांच्या काळामध्ये अगदी कथा लिहिली तरी सुद्धा कथानायक किंवा नायिका आणि त्या कथेमध्ये कथेच्या ओघात येणारी इतर पात्र यांची पार्श्वभूमी फार विस्तृतपणाने द्यावी लागते किंवा ती निटसपणानं उभी करावी लागतात अशी अपेक्षा नसते. त्याचा बरोबर फायदा उठवत त्यातला प्रत्येक भाग स्वतंत्रपणाने वाचता येईल इतकंच नव्हे तर पूर्वीच्या काळामध्ये रेडिओवरती अनेक कार्यक्रम अनेक बँका प्रायोजित करत असत आणि मग त्यांनी त्या काळामध्ये नव्यानं लॉन्च केलेल्या प्रॉडक्टची वैशिष्ट्य कथेच्या रूपानं, एकांकिकेच्या रूपानं, श्रुतिकेच्या रूपानं अशी प्रस्तुत केली जात असत. म्हणजे एका वेगळ्या अर्थी पेड प्रोजेक्ट अशा पद्धतीचा तो भाग असायचा आणि त्याहीपेक्षा त्यावेळेला असलेल्या रेडिओ किंवा आकाशवाणीच्या माध्यमाचा अत्यंत चतुराईनं तो उपयोग करून घेतलेला असायचा. अगदी त्या धाटणीचे असे वेगवेगळे भाग आणि त्यांची एकत्रित गुंफण
असं पुस्तक म्हणजे प्रसाद नातू यांचं खेळ कुणाला दैवाचा कळला हे पुस्तक एका वेगळ्या अर्थानं आर्थिक साक्षरता आणि नवउद्योजकता यांचं सूत्र पुढे नेणारी लघु कादंबरी म्हणजे प्रसाद नातू यांचं खेळ कुणाला दैवाचा कळला असं पुस्तक हे नक्की. हे पुस्तक वाचत असताना नकळत मनामध्ये लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे या पुस्तकाच्या छपाईचा असलेल्या फॉन्टचा आकार. आता वाढत्या वयामध्ये आपल्याला सलग पुस्तकं वाचायची सवय राहिलेली नाही. स्क्रीनवरती मग तो मोबाईलचा असेल, लॅपटॉपचा असेल, आयपॅडचा असेल, आपण सलगपणाने वाचतो. पण हातामध्ये पुस्तक घेऊन वाचायला आपल्याला त्रास होतो आणि अशा आशयाची पुस्तकं आणि कथा आता ज्येष्ठतेकडे झुकणारी माणसं जास्त वाचतील याची जाणीव प्रसाद नातूंना कदाचित स्वतःच्या वयामुळे सुद्धा असेल. आम्ही दोघं समवयस्क आहोत. असा जर विचार करायचा झाला तर या पुस्तकाचा फार मोठ्या प्रमाणावरती असलेला फॉन्ट हेही जरूर लक्षात होतं. पण अशा पद्धतीनं बँकिंगची पार्श्वभूमी, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकरणातनं नायकाचं रंगवलेलं गणित, अशी पार्श्वभूमी रंगवत असतानाच ज्याला खरं सांगायचं म्हणजे मानसशास्त्रामध्ये कारकीर्द करायची होती, पण घरच्या काही दैमित्तिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना त्या वयात ते करता आलं नाही. मग काळाच्या ओघामध्ये स्वतःचा टॅक्सीचा व्यवसाय करत असताना आपला वर्गमित्र भेटल्यानंतर एका आयुष्यातल्या स्थिरस्थावरतेनंतर तो मनुष्य आपल्या मित्राच्या प्रोत्साहनाने, सहकार्याने पुन्हा एकदा आपल्या मूळ आवडीकडे परत जातो. यातनं निवृत्ती हा एक वेगळा भाग तो वयाशी निगडीत आहे. निवृत्ती आणि वय हे फक्त संख्या आहे. तुम्हाला तुमच्या मूळ स्वभावाकडे, मूळ विषयाकडे, मूळ छंदाकडे अलीकडच्या काळामध्ये हव्या त्या वयात हव्या तेवढ्या संधी मिळू शकतात अशी अत्यंत सकारात्मक ऊर्जा या पुस्तकाच्या पानोपानी देणारी लघु कादंबरी म्हणजे प्रसाद नातू यांचं किंवा यांची खेळ कुणाला दैवाचा कळला ही लघु कादंबरी. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.